मी डॉक्टर प्रियल चांदूरकर, प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. ह्या एप्रिलमध्ये माझ्या कॅन्सर ट्रीटमेंटला 2 वर्ष कंप्लीट झाली आहेत आणि रिकव्हरी माझी आहे, फेशियल रिकव्हरीसुद्धा आहे. तर मला आज हे सांगायचं आहे की जेव्हा मी बेड रिडन होते, हॉस्पिटलाइज होते किंवा घरी मी एक पेशंट म्हणून जेव्हा डायग्नोसिस झालं, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये काय विचार येत होते. सो पहिला विचार तर मग ऑब्व्हियसली एक आई 3.5 वर्षाची मुलगी होती, तर त्याच्यामुळे पहिला विचार तर मुलीचं काय, म्हणजे सगळ्यात पहिले विचार तर तिच्यासाठीच होता. आणि जेव्हा आपण बेड रिडन असतो ना, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात. आपल्याला पास्ट आठवतो, आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचं होतं, आपण काय प्लॅनिंग केले होते. आय एम अ नॉर्मल ह्युमन बिईंग, आय एम अ मदर. सो मी सुद्धा काही फ्युचर प्लॅन करून ठेवले होते की आता मुलगी मोठी होईल, मुलगी स्कूलमध्ये जायला लागेल, सो मला माझ्यासाठी वेळ द्यायचा आहे. कारण एक जेव्हा ती जी एक फेज असते मदरहूडची, ती खूप म्हणजे काय म्हणतो ना, एक इमोशनल, एक सायकोलॉजिकल आणि सगळ्या एक त्याच्यामध्ये ती फेज असते. तर त्याच्यामुळे सगळं लक्ष आपलं आपल्या मुलांकडे असते. आपण त्यातूनही बाहेर पडू शकत नाही. एवढ्या लहान बाळाला घेऊन कुठे जायचं नाही, किंवा तिचं बाहेर कुठे गेलो, आपण ट्रॅव्हलिंग केली तर तिचं खाण्यापिण्याचं दुर्लक्ष होईल. ह्या हिशोबाने मी त्या 4-5 वर्षात कुठेच गेले नाही. घर, चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे मी कुठलाही विचार केला नव्हता. आणि एक म्हणतो ना, एक आशावादी विचार की ठीक आहे, ती मोठी होईलच, मग तेव्हा आम्ही लाँग टूर प्लॅन करू, तेव्हा आम्ही बाहेर जाऊ, मग एक्सप्लोअर करू. सो असं एक नॉर्मल टेंडन्सी जी प्रत्येकाची असते, तसं माझ्याही बाबतीत होतं. पण जेव्हा बेडवर होते तेव्हा कळालं की फ्युचरचा विचार माणसाने करायलाच पाहिजे नाही. फ्युचर तो सोडून म्हणजे काय म्हणतो ना, वेळेवर गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत, तसं माणसाने आज जगायला हवं. आणि आत्ता प्रेझेंटमध्ये सध्याच्या वेळेत तुम्ही तुमचं आयुष्य किती चांगल्या प्रकारे घालवता, तुम्ही प्रत्येक संधीचा किती फायदा घेता आणि आनंदी आयुष्य जगता, हे खूप महत्त्वाचं आहे. आजचा दिवस जगा, उद्याचं कुणालाही माहिती नाही, असं प्रत्येकाने विचार करून जगायला पाहिजे. म्हणजे ही माझी आत्ता एक मत परिवर्तन जे झालं ना आफ्टर माय कॅन्सर जर्नी, तर ते हे आहे. सो आय एम व्हेरी हॅपी टू शेअरिंग विथ यू ऑल की मी माझ्या मुलीसोबत पहिला लाँग टूर केला आणि आफ्टर ऑलमोस्ट 7-8 इयर्स नंतर, आणि आता ती 6 वर्षाची उद्या कंप्लीट होती आहे. आणि माझ्या कॅन्सर ट्रीटमेंटला 2 वर्ष कंप्लीट झाले आणि मी भर उन्हात साऊथचा टूर विथ फॅमिली अँड माय बेबी मी छान एन्जॉय करून आलेले आहे. 10 दिवसाचा टूर होता. तर मी आता हेच शिकलेले आहे की जगायचं, पुढचा विचार करायचा नाही. वेळेनुसार सगळ्या गोष्टी बरोबर होतात. काही गोष्टी वेळेवरच सोडून द्यायला पाहिजे. आता ठीक आहे, मला मुलगी आहे आणि मग तिचं कसं, मग तिचं शिक्षण, मग तिचं लग्न, तिचा म्हणजे सगळ्या गोष्टीचा आपण आई म्हणून एक विचार करतो. पण ते करत असताना आपण ह्या गोष्टी मिस नको करायला आयुष्यात. आलेली संधी, तुम्हाला कोणी म्हटलं की चल आपण जाऊया, देवदर्शनाला जाऊयात, मी मुलगी मोठी झाल्यावर जाईल, मी मुलगी 10वी-12वी झाल्यावर जाईल, हा विचार करू नका. जेव्हा तुम्हाला संधी मिळते कुठे जायची, कुठे फिरायला जायची, तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करायची, तर ती करा, तेव्हाच करा. मी उद्या करेल, मी परवा करेल, मी 5 वर्षांनी करेल, हा विचार करू नका. कारण माणसाचं आयुष्य आता काहीच म्हणजे राहिलं नाही असं म्हणता येईल. कधी काय होईल आपल्या आयुष्यात आपल्यालाही माहीत नसतं. नुकतंच मी माझी एक माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी असलेली माझी कझिन, आम्ही आमच्या फॅमिलीचा एक लॉस झालेला आहे. तर ती एक सडन आमच्यातून निघून गेली. तिला 4 वर्षाचा मुलगा आहे. सो आयुष्याचं काहीच सांगता येत नाही. तर पुढे मी करेल, नंतर करेल, ह्या विचारात राहू नका, ह्या भ्रमात राहू नका. आणि आलेली संधीचं कसं तुम्हाला सोनं करता येईल, कसा आयुष्याचा आनंद घेता येईल आपल्या लोकांसोबत, आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मुलाबाळांसोबत, तर विचार हे करा आणि आयुष्य जगा. कारण मी जेव्हा हॉस्पिटलाइज होते तेव्हा मी जो अनुभव घेतला आहे, त्यातून मी आता सगळ्यांना सांगते आहे की फ्युचरच्या भानगडीत पडूच नका.
हां, तुम्हाला इकॉनॉमिकल ज्या गोष्टी आहेत, की तुम्हाला ऑब्व्हियसली सेव्हिंग म्हणा, हे म्हणा, हां, तो विचार तुम्हाला आपल्याला करावाच लागतो. अ, कारण आयुष्यात पैशाशिवायही कुठल्या गोष्टी होत नाहीत. अ, जगताना ती गोष्ट तेवढीच महत्त्वाची असते. पण हे सगळं करताना स्वतःसाठी जगणं विसरू नका. मी उद्या करेल, परवा करेल किंवा 5 वर्षांनी करेल हा विचार करू नका. प्रत्येक आलेल्या संधीचं सोनं करा आणि मस्त आयुष्य जगा. की तुम्हाला उद्या हॉस्पिटलमधच्या बेडवर बसल्यानंतर झोपल्यानंतर असं वाटायला नको, की मी सगळ्यांसाठी काय-काय करत आलो, मी सगळ्यांसाठी झिजत आलो, मी सगळ्यांसाठी कष्ट करत आलो आणि मी आयुष्य जगायचंच विसरून गेलो. आता माझ्याकडे पैसा आहे, आता माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण आता माझ्या शरीरात ताकद नाही आहे किंवा आता आता मला देव ते खाऊ देत नाही आहे, जे आहे ते माझ्याकडे. किंवा माझे गुडघे आता मला कुठे फिरायला जाऊ देत नाही आहेत. मला एकाच जागी बसवलं आहे. माझे पाय दुखतात. तर आता माझं शरीर थकलं आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे, की तुमच्याकडे 10 वर्षांनी खूप पैसा राहील. खूप सगळ्या फॅसिलिटीज तुमच्याकडे राहतील. पण तुमच्या शरीराने साथ दिली नाही तर? आणि तुम्ही त्या 10 वर्षात तुमचं काही वरवाईट झालं तर? मग तुमच्या इच्छा, तुमच्या ज्या आकांक्षा होत्या, तुमचं स्वतःसाठी जगणं ते तर राहूनच गेलं ना. सो मला एक माझ्या अनुभवातून एवढंच सांगायचं आहे, की प्रत्येक संधीचं सोनं करा आणि स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी वेळ काढा. सगळ्यांसाठी वेळ काढता स्वतःसाठीही काही वेळ काढा. स्वतःसाठीही जगा. दुसऱ्यांचं मुलाबाळांचं तुम्ही जेव्हा घरच्या फॅमिली मेंबरचं सगळ्यांची काळजी घेता, तर स्वतःसाठीही काळजी घ्या. तर थँक्यू सो मच. जगा आणि आनंदी राहा. थँक्यू.